परत एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर दिवाळीची साफसफाई केली आणि त्यात मला 1-2 वस्तू जुन्या दिसल्या आणि मी माझ्या 1990च्या काळामध्ये हरवली. आणि विचार करू लागली की किती तो छान काळ होता, किती ते साधं आणि निरागस आपलं बालपण होतं. आणि आता जर बघितलं आताची मुलं तर असं वाटते की यांना काहीच मिळत नाही, बंदिस्त असल्यासारखे वाटतात. का तर ते एनी टाईम मोबाईलमध्ये आणि व्यवस्थित ना कोणाशी बोलत ना कोणाशी व्यवस्थित राहत. त्याच्यामुळे असं वाटतं की आपलं बालपण खूप छान होतं आणि परत एकदा ते बालपण जगावं असं होतं. जुना टी व्ही बघितला की असं आठवतं की रविवार दिवस सुट्टीचा असला की सकाळी 7ला टी व्ही पुढे जाऊन बसणे. कारण लहानपण म्हटलं की आपल्याला आपण आपले कामं पण करायचो घरचे आणि टी व्ही बघणे, खेळणे सगळं आपण व्यवस्थित करत होतो. अभ्यासाचं लोड घ्यायचं नाही. ट्युशन तर नव्हतीच तेव्हा आणि त्यातल्या त्यात रविवार असला, पूर्ण दिवस सुट्टीचा असला की सकाळी रंगोली असायची. त्यामुळे 7 वाजताच न चुकता टी व्ही पुढे जाऊन बसायचो. सिरियल बघितली की परत आपल्याला 12ला शक्तिमान बघायचं राहायचं. त्याच्यामुळे पटापट कामं आवरून घ्यायची. परत 12 वाजता टी व्ही पुढे जाऊन बसायचं. आणि तो बॉक्सचा टी व्ही खरंच खूप छान होता. त्याच्यामध्ये नेमके मोजकेच चॅनल राहायचे. कार्टूनचं एक, दूरदर्शन, पण ते सुद्धा पाहण्यामध्ये आपल्याला खूप उत्सुकता राहायची. आणि 90चा दशक म्हटला तर असा काही खूप एकदम जुन्या काळातही नव्हतो आपण, पण तरीसुद्धा तेव्हा तंत्रज्ञानाशी इतकी ओळख नव्हती आणि खेळोपाळी तर मोबाईलचा इतका वापर नव्हताच. आणि त्यातल्या त्यात मुलांचे मैदानी खेळ, मुलं असो किंवा मुली सर्व एकत्रित सोबत खेळायचे. सायकल चालवणे, कबड्डी खेळणे, सोबतच झाडावर चढणे, पोहणे असे बरेच खेळ राहायचे. त्याच्यामुळे ते निसर्गाच्या सानिध्यात राहत होते. त्यातल्या त्यात त्यांच्याकडे तेव्हा रिमोटच्या गाडी वगैरे कुठल्याच राहत नव्हत्या. साधे आपले जे तार असते, त्या तारापासून ते गाडी तयार करायचे आणि एकदम आनंदाने खेळायचे ते. आणि त्यातल्या त्यात शाळेला एक दिवस जरी लेट झालं तर सरांचा मार खायचा. पण त्यातही मार खाल्ल्यानंतरही रोज नित्यनेमाने शाळेत जाणे, न एक दिवस चुकवता. त्यातल्या त्यात पीटीचा पिरियड असला की इतकी उत्सुकता राहायची की त्या दिवशी आवडीने शाळेमध्ये जायचं आणि पीटीचा पिरियड करायचा. तर अशा पद्धतीचं छान बालपण होतं. त्यातल्या त्यात गावामध्ये कुठे लग्न असेल तर लग्नामध्ये जे पंक्तीचं जेवण असते, खास करून पत्रावळीचं, तर ते जेवायला लहान असताना मुलं असो की मुली, तेव्हा कुठे इतकं याचं हे नव्हतं की आपल्याला बोलावल्याच पाहिजेत. त्या लग्नामध्ये जायचं, पत्रावळीवरचं जेवण करायचं. विशेष करून बुंदीचा लाडू खूप आवडायचा आणि आता त्याच बुंदीच्या लाडूला इतकं महत्त्व नाही राहिलेलं आहे. त्यावेळी आपल्याला कार्टून, दूरदर्शन हे खूप महत्त्वाचे वाटायचे. कारण की आपल्याकडे त्याशिवाय पर्यायच नव्हता आणि ते सुद्धा सर्व आवडीने बघायचे. आजच्या तुलनेत तंत्रज्ञानापेक्षा आपण निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त खेळलेलो आहोत आणि आत्ताची पिढी ही एकटेपणाची आहे. तारेची गाडीला आताच्या कुठल्याही रिमोट किंवा महागड्या वस्तूपेक्षा सर येणार नाही. आणि लहानपणी आपण असताना आपल्याला कुठलेही मॅगी, पिझ्झा, पास्ता, बर्गर असे पदार्थ तर कधी पाहिलेलेच नव्हते. साधं भाजी पोळी जरी केली तरी ते आवडीने खायचं. आणि एखाद्या दिवशी तूप साखरेचा चपातीला लावून रोल केलेला तो खूप भारी वाटायचा आणि तेही आवडीने खायचं. इतकं छान लहानपण होतं ते. आणि त्यातल्या त्यात कुठलेही महागडे खेळणे कधीच आपण घेतलेली नाही. साधे आपल्या ज्या मुलींसाठी खडे असायचे ते खडे खेळायच्या. मुलं जे गोट्या असायच्या ते गोटे खेळायचे किंवा स्वतः तयार केलेले, जसं की तारापासून गाडी बनवणे किंवा धनुष्यबाण करणे, जे आपले ज्वारीचे सरं असतात त्यापासून असे स्वतः तयार केलेलेच खेळणे असायचे. असं कुठलंही एक्स्ट्रा आपण विकत घेतलेलं नव्हतंच. तरीसुद्धा ते आनंदाने खेळत होते. आणि मुलांची भूक पण छान असायची तेव्हा. छान जेवण करायचे, भाजी पोळीच खायचे, असं काही दुसरं खात नव्हते. तरी पण खूप आनंदाने ते 1990चा काळ जगलेले आहे. तेव्हा आजी, आजोबा गोष्टी सांगायला असायचे आणि आत्ताची मुलं कशी एकटी झालेली आहे. त्यांना कोणी नको असते. फक्त एकटेपणा, मोबाईल, टी व्ही याशिवाय त्यांचं दुसरं जगच नाही. आणि आताची मुलं म्हटलं तर आधीच्या मुलांच्या तुलनेत खूपच वेगळी आहेत. आताची मुलं हट्टी, न ऐकणारी अशी आहेत. आणि आधीची मुलं म्हटले की आई-वडिलांनी एक जरी शब्द काढला तरी ते चुपचाप ऐकून घ्यायचे.
म्हणजे शब्दाला शब्द देत नव्हते आणि जास्तीत जास्त ते खूप चांगलं आयुष्य जगलेले आहे. बिना मोबाईल, टी व्हीशिवाय. टी व्ही त्यांना आठवड्यातून एकदाच बघायला भेटायचा. बाकी दिवस तर स्कूलच असायचं आणि उन्हाळ्यात असला की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलं-मुली सर्व दिवसभर खेळायचे. ना त्यांना ऊन वाटायची, ना गरमी वाटायची. फक्त खेळ आणि खेळ. खूप छान पद्धतीने खेळलेले आहेत. तेव्हा असं नाही की खूप आपल्याकडे लाईट वगैरे राहायची. कधी लाईट गेली तर 8-8 दिवस येत नव्हती. तरीसुद्धा कंदिलाच्या दिव्यामध्ये राहून अभ्यास करून आणि आनंदाने जगायचे. आजीच्या गोष्टी ऐकायचे. त्यानंतरच बहीण-भाऊ सगळे मिळून एकत्रित खेळायचे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेर बसून आकाशातील चंद्र आणि तारे मोजायचे, विचार करायचे की हे कसे येतात, कुठून येतात. म्हणजे हे आश्चर्य राहायचं. आता तर साधं बाहेर निघणंच काय आहे, तर एक मुलगा जर जागेवर बसला तर तो ती जागाच सोडत नाही, कारण इतकं मोबाईल जवळचं झालेलं आहे. आणि आता मुलांना वेगवेगळ्या आवडीनिवडी असते. त्यांना पाहिजे तेच खायला पाहिजे असते. आधी तर असं नव्हतंच, कारण सर्वांसाठी एकच असायचं. भाजी, पोळी, वरण, भात. सर्वांनी एकच खायचं. कधी आपल्याला भाजी ती नाही आवडली, तर एखादी वेळा ती आपल्याला बनवून मिळायची. पण तेही मुलं आवडीने खायची. कुठलाही त्रास न देता आणि अगदी आनंदाने खायची. तसेच हिवाळ्याच्या दिवसामध्ये सुट्टी असली की मित्र-मैत्रिणी मिळून जे बोरची झाडं असतात, तर बोरं वेचायला जायचे सुट्टीच्या दिवशी आणि बऱ्यापैकी बोरं वेचून आणायचे. कोण जास्त वेचतात अशी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असायची आणि ते आणण्यामध्ये पूर्ण दिवस घालवायचे. शेवटी ते वाळवायचे, बोरकूट करायचे आणि त्याच्या छान अशा वड्या किंवा गोठ्या करून ते खायचे. त्यातही वेगळाच काही आनंद होता. म्हणजे कितीतरी आपण आधी केलेला आहे. म्हणजे छान बालपण जगलेलं आहोत आत्ताच्या पिढीपेक्षा. आत्ताचं 3 वर्षाचं जरी मूल म्हटलं तरी त्याला टेन्शन असतं. स्कूलमध्ये, ट्युशनचं, प्रत्येक गोष्टीचं. तेव्हा सायकलनी बाहेरगावी स्कूलला जाणे, तेव्हा असं आपल्याला व्हॅन किंवा गाडी इतकं नव्हतं. त्यातल्या त्यात साधा कॅमलचा कंपास असायचा, तोही खूप आपल्याला मोठा वाटायचा. आणि जे आठवड्याचं वेळापत्रक, ते न चुकता भिंतीला, खिडकीला किंवा दाराला चिकटवणे, हे खूप काही लहानपणी करून गेलेलं आहे. पण आता ते कुठेच काही दिसत नाही. आणि आता जर बघितलं मुलं तर एकदा त्याची कीव पण येते की काय ते बालपण सगळं हरवून बसलेलं आहे. त्यांना त्यांच्या मनासारखं ना खेळता येत ना काहीच करता येत. त्या मानाने 90च्या दशकातील पिढी खूप छान होती. खूप चांगलं आयुष्य जगलेली आहे आणि आत्ताची पिढी ही एकटेपणाची झालेली आहे. तेव्हा सर्वांचा म्हणजे एकमेकांविषयी आपुलकी, प्रेम राहायचं आणि घरामध्ये मोठे आजी-आजोबा, आई-वडील एकत्रित फॅमिली असली की मुलं तिथे जे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं बालपण जात होतं आणि आताच्या पिढीमध्ये तसं नाही आहे. त्यांना फक्त एकटं बरं वाटतं. त्यांना कोणी पाहुणे जरी आले तरी आवडत नाही, असं असतं. आणि तेव्हा प्रत्येकाच्या घरी काही टी व्ही नव्हतेच. एखाद्याच्या घरी जरी टी व्ही असला तरी सर्व मिळून बघायचे, आनंदाने पाहायचे. कुठली सिरियल लागली, काय लागली, ना कुणाची घणघण असायची, ना काही असायची. जे पुढे दिसेल बघायला तेच पाहायचे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेतातील ताजी-ताजी फळं जसं की बोर, पपई झालं, पेरू झालं, स्वतः हाताने जाऊन तोडणे, खाणे, तसंच दुसऱ्याच्या शेतातील तोडून आणणे, यात काही वेगळीच मजा होती. आणि खरंच म्हणजे जे आता आपण विकतचं आणतो, जे मार्केटमधून आणतो, त्यापेक्षा असं वाटते की नाही आपण जायचं, एखाद्याच्या शेतातून तोडून आणायचं. म्हणजे लहानपणी जे आपल्याला वाटत होतं तेच असं करावंसं वाटतं आणि खूप चांगले ते दिवस होते. खूप चांगल्या त्या आठवणी होत्या आणि ते दिवस पुन्हा येणार नाही. आणि आपल्याकडे आता तर जे टी व्ही आहे ते टी व्ही तर बघावीशी वाटत नाही. ते टी व्ही आणि मोबाईल याच्यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही आहे. जो आपला बॉक्सचा टी व्ही आहे त्याला या टी व्हीची सर येणार नाही. तेव्हा साधं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जरी जायचं म्हटलं तरी एवढे काही रूल नव्हतेच. तुम्ही साधं सिंपल शाळेचा युनिफॉर्म जरी घातला तरी बस झालं. आणि ना कुठले शूज होते ना काहीच. तरीसुद्धा छान व्यवस्थित शिकवायचे आणि तेव्हाची मुलं पण छान चांगले चांगले शिकून चांगल्या चांगल्या पदावर लागलेले आहेत. त्या मानाने आत्ता भरमसाठ आपण ट्युशन फी देतो, क्लासेस लावतो, कॉलेजची फी देतो, तरीसुद्धा काहीच होत नाही. तर गेल्या त्या आठवणी, राहिले ते दिवस.
खरंच तो आपला 1990चा काळ खूपच छान होता आणि असं वाटते की परत आपण लहान व्हावं आणि परत तो काळ जगावा. ते जी लहान मुलं असतात काय त्यांच्या पाठीवर ओझं असते. आपण 10वी पर्यंत जरी गेलं तरी आपल्याला शिक्षणाचं ओझं वाटत नव्हतं, कारण की हा व्हिडिओ टाकलेला आहे 1990चा काळ. कारण टी व्ही माझ्याकडे एक बॉक्सवाला आहेच, तो मी काही विकलेला नाही, तो तसाच ठेवलेला आहे. म्हटलं चला आपली म्हणजे आठवण येते आपल्याला आपल्या काळातली, त्यामुळे मी तो टी व्ही ठेवलेला आहे माझ्या